नात्यामध्ये फक्त प्रेमच असणं गरजेचं नसतं. कधी-कधी तुमचे विजन आणि मिशनही सारखे असणं फार गरजेचं असतं. कधी तुमच्या लक्षात आलंय का, की काही नात्यांमध्ये खूप प्रेम असतं, अटॅचमेंट असतं, बॉन्डिंग असते आणि इव्हन केअरही असते. कधी-कधी ते लॉयल्टीसुद्धा कंप्लीट असते 100%. बट स्टिल ते सुखासुखी एकत्र पुढे जाऊ शकत नाहीत. त्यांच्यामध्ये सतत काही ना काहीतरी कुरघोडी चालू असतात. मग याचं नक्की नेमकं कारण काय? हे कधी तुम्ही शोधून काढलंय का? इझिली सांगायचं झालं तर लव्ह कनेक्ट्स टू हार्ट्स बट तुमचं विजन कनेक्ट्स टू लाईव्स. सो काहींना असं वाटतं की त्यांच्या नात्यातलं प्रेम खूप कमी झालेलं आहे म्हणून या रोजच्या सततच्या कुरघोडी चालू आहेत. बट खरं खरं कधी कधी काय असतं माहिती आहे का, तुमच्या ज्या दिशा असतात ना त्याच खूप वेगळ्या असतात. तुमचे विजन तुमचे मिशनच वेगळे असतात. जसं की एकाला स्थिर आयुष्य हवं असतं तर दुसरा म्हणत असतो की मला अजून एक्सप्लोअर करायचं आहे. एकाला घर बसवायचं असतं तर तसंच दुसऱ्याला त्याचं करिअर बिल्ड करायचं असतं. एक तो जे आहे ना, एकाला शांत आयुष्य हवं असतं. तर एखाद्याला दुसऱ्याला त्याच्याच समोरच्या पार्टनरला अजून काही ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज करायच्या असतात किंवा ॲडव्हेंचर हवं असतं त्यांच्या आयुष्यामध्ये. अशा वेळी प्रेम असतंच हो, पण कदाचित मार्ग वेगवेगळे असू शकतात. नातं म्हणजे 2 लोकांनी एकत्र चालणं असतं. पण जर तुमच्या दिशाच वेगवेगळ्या असतील, तर कदाचित तुम्हाला कधी ना कधीतरी थकवा हा जाणवू शकतो. तुम्हाला माहिती आहे का, विजन मिसमॅच म्हणजे काय? तुमच्या नात्यामध्ये प्रेमही कमी नाही आहे किंवा भांडणं आहेत, असंही काही नाही आहे. पण तुमच्या दोघांच्या फ्युचरची तुम्हाला दोघांनाही कल्पना नसणं आणि यासाठी ना तुमच्या नात्यामध्ये तुम्हा दोघांनाही तितक्याच लेव्हलची मॅच्युरिटी असणं फार गरजेचं असतं. कधी-कधी तुम्ही विचार करता, की मी इतके एफर्ट्स टाकते इतके कष्ट घेते आहे किंवा इतके एफर्ट्स टाकतो आहे, तरीही आमचं नातं ठीक का नाही आहे? पण खरं तर यामध्ये तुमचा काहीही दोष नसतो किंवा समोरच्याचाही काही फॉल्ट नसतो. आणि प्रेम कमी होतं असंही नव्हतं. पण त्याचा खरा प्रॉब्लेम हा होता, की तुम्हा दोघांच्या दिशाच वेगवेगळ्या होत्या. तुम्हाला माहिती आहे का, कोणतंही रिलेशनशिप ना स्ट्राँगर होण्यासाठी 3 इम्पॉर्टंट गोष्टी असतात. जसे की कॉमन व्हिजन, कॉमन व्हॅल्यूज आणि कॉमन एफर्ट्स. सो कॉमन एफर्ट्स मीन्स तुम्ही दोघे एकत्र एकमेकांसाठी कॉमन आणि तितकेच करेक्ट इक्वल एफर्ट्स घेताय. त्यानंतर कॉमन विजन म्हणजे तुम्हा दोघांचं भविष्य जेमतेम सारखंच असणं. जसं की एखाद्या मुलाला जर वाटत असेल की मला हे आयुष्यात मिळवायचं आहे, तर सेम एक्झॅक्टली अपोजिट त्याची जी जोडीदार आहे त्यालाही तसंच वाटणं खूप गरजेचं असतं. आणि थर्ड, कॉमन व्हॅल्यूज. तुमचा इगो, तुमचे व्हॅल्यूज किंवा हॉनेस्टी या सगळ्या गोष्टी इक्वल वेव्हलेंथवरती चालणं खूप गरजेचं आहे. प्रेम ते तर बेसिकच आहे. ते नसेल तर या सगळ्या गोष्टी झिरो आहेत. पण नुसतंच ते असणं फक्त गरजेचं नसतं. आजकालच्या जनरेशनमध्ये ना नातं पटकन तोडलं जातं. म्हणजे एखादा येतो कोणी आणि नातं पटकन सोडून जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, खरं तर कदाचित त्यांना ना कमिटमेंटची भीती नसते. त्यांना त्यांच्या मनामध्ये ही भीती असते की त्यांच्या पार्टनरसोबतचं जे फ्युचर आहे ना ते मिसमॅच होण्याची भीती असते. सो माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही तुमचा लाईफ पार्टनर असाच शोधा ज्याचे आणि त्याचे आणि तुमचे विजन आणि मिशन सेम असतील. ज्याला तुम्हाला जिथे जायचं आहे तिथेच त्यालाही जायचं असेल किंवा तुमचे आणि त्याचे डिरेक्शन सेम असतील. प्रेम खूप सुंदर आहे हो, पण ते फक्त सुरुवातीलाच. आयुष्यभराची जर तुम्हाला कोणासोबतची साथ हवी असेल, तर त्यासाठी तुमचे विजन आणि मिशन एक असणं खूप गरजेचं आहे.